दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी भरला उमेदवारी अर्ज। बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गावकऱ्यांच्या आग्रहामुळेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। अश्विनी देशमुख यांनी म्हटलं आहे की अण्णा जिवंत असताना त्यांनी गावासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले। आता त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। गावकऱ्यांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे मी ही जबाबदारी स्वीकारली असून शेवटच्या क्षणापर्यंत गावाची सेवा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच मी निवडणुकीत उतरलेलो असून ही आमची वैयक्तिक इच्छा नव्हती असंही त्या म्हणाल्या आहेत। आमच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। अण्णांनी पण जोपर्यंत होते तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत गावकऱ्यासाठी जनतेसाठीच त्यांनी हे जीवन गमावलेलं आहे त्यांचं। आणि मी पण जोपर्यंत होईल तोपर्यंत गावाने इच्छा दाखवलेली आहे त्यांची पूर्ण सेवा करेन। काय अण्णांचं काय काम आहे की तुम्हाला एका गावात करायचं गावाच्या विकासासाठी? अण्णाचे भरपूर तसे स्वप्न आहेत, जेवढे माझ्याच्याने होईल तेवढे मी करेन पूर्ण। आज सबंध गावकरी तुमच्यासोबत या ठिकाणी अर्ज भरायला आले, काय भावना आहे म्हणजे सर्व ह्या गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही ह्यात उतरले। तोपर्यंत आमची इच्छा पण नव्हती ह्याच्यात उतरायची, पण सर्वसामान्य जनतेची गावकऱ्याच्या इच्छेमुळेच आम्ही ह्यात उतरलेलो आहोत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बीड।